नमस्कार. मी ऋषिकरात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, इंदिरा गांधी वृद्धकाळ योजना असेल, इंदिरा गांधी दिव्यांग योजना असेल, अशा विविध योजना राबवल्या जातात. आता याचा ऑक्टोबर महिन्याचा जो पगार आहे या व्यक्तींचा किंवा या लोकांचा तर पगार जमा झालेला आहे. आता नोव्हेंबर महिन्याच्या पगाराच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्वांसाठी दिलासादायक असा अपडेट आहे. लवकरच तुमच्या खात्यावरती आता या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा पगार या ठिकाणी जमा होणार आहे. आता हा पगार केव्हा तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे याची A to Z अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. आणि त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे. तो शासन निर्णय सुद्धा आपण या ठिकाणी बघूयात. आता मित्रांनो, ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवतोय त्यानंतर लगेच व्हिडिओ बनवला आणि 2 ते 3 दिवसामध्ये पैसे येतील असं होणार नाही. काय होईल, साधारण तुम्हाला 7 ते 8 दिवस तरी लागतील. जी आर निर्गमित झाल्यानंतर कोणताही 7 ते 8 दिवसामध्ये त्याची प्रोसेस कंप्लीट केल्या जाते आणि त्यानंतर तुमच्या खात्यावरती मग निराधार योजना असेल किंवा वृद्धकाळ योजना असेल किंवा दिव्यांग योजना असेल, याच्या कोणत्याही योजनेचे जरी तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला त्याच्या ज्या रकमा आहेत, समजा जर दिव्यांग योजना असेल तर तुम्हाला 2,500 रुपये या ठिकाणी अनुदान दिलं जातं. जर समजा श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना असेल तर 1,500 असेल. असं जे तुमचं अनुदान ठरेल असेल त्या पद्धतीने तुमच्या खात्यावरती जमा होईल. चला तर या ठिकाणी GR या ठिकाणी आपण आता बघूया. तर मित्रांनो, 30 ऑक्टोबर रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत या ठिकाणी हा GR प्रसिद्ध करण्यात आलाय. DBT द्वारे तुमचं अनुदान या ठिकाणी थेट खात्यामध्ये येईल अशा प्रकारे सांगण्यात येते. आता या ठिकाणी बघा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत मग या ठिकाणी बघा, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना असेल, केंद्र पुरस्कृत योजनामध्ये इंदिरा गांधी वृद्धकाळ निवृत्ती वेतन योजना असेल, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना असेल, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना असेल, या योजना राबवल्या जातात. आता त्याचं सांगितलंय की तुमचं जे ऑक्टोबर महिन्याचं जे पर्यंतचं जे अर्थसहाय्य ते DBT द्वारे थेट तुमच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत. पण 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये मंजूर करण्यात आलेल्या तरतूदमध्ये विशेष सहाय्य योजनेतील माहे नोव्हेंबर 2025चे अर्थसहाय्य DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, तुमच्या आधार कार्डला जे खातं लिंक असेल त्यामध्ये हे पैसे येऊन जातील, मार्फत थेट बँक खात्याच्या जमा होईल करायचे आहे. त्या अनुषंगाने सदर मंजूर तरतुदीद्वारे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025चे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठी सर्वसाधारण व अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी सदर योजनाकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते सुद्धा या ठिकाणी उघडण्यात आलेले आहे अशा प्रकारे सांगण्यात येते. आता या ठिकाणी हा जो GR आहे हा GR आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा या ठिकाणी टाकण्यात आलाय आणि त्या संदर्भात या ठिकाणी मानधन वितरित करायसाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काही क्रायटेरिया असेल त्यांचं खातं सुद्धा उघडलेलं आहे. म्हणजेच काय, खाली या ठिकाणी चार्ट बघू शकता. DBT खात्या वर्ग केलेला निधी आणि करवायचा निधी, एकूण सर्व निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य या ठिकाणी की लवकरच तुमच्या खात्यावरती 7 ते 10 दिवसामध्ये ही रक्कम या ठिकाणी अर्थसहाय्य तुमच्या खात्यावरती क्रेडिट केलं जाईल. असं हे दिलासादायक आणि महत्वपूर्ण असं अपडेट होतं. भेटूया अशाच नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. जय हिंद.